26/11 हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाकडून नॉन-व्हेज जेवणाची मागणी, मात्र जेल प्रशासनाकडून नियमाप्रमाणे फक्त व्हेज जेवण। मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला फोनवरून भावाशी बातचीत करायची असल्याची माहिती, फोन करण्याची परवानगी कशी मिळेल याबद्दल तहव्वूरकडून विचारणा। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल, इंदिरा आयव्हीएफ मध्ये 4 ते 5 दिवस दाखल करणं चुकीचं, तब्येतीत सुधारणा होत नसताना दुसऱ्या रुग्णालयात पाठवणं गरजेचं होतं, तसं न करता सूर्या रुग्णालयात नेलं, चौकशी समितीच्या तपासाचा निष्कर्ष। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयाला पाठवलं पत्र, डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या भूमिकेबद्दल विस्तृत माहिती द्या, पोलिसांची मागणी, अहवालात ठोस निष्कर्ष नसल्याने तुर्तास मंगेशकर रुग्णालयाला दिलासा। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार, पुणे शहराचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची माहिती। बीडच्या जिल्हा रुग्णालयातील मातेच्या मृत्यू प्रकरणाचा प्राथमिक अहवाल प्राप्त, डॉक्टरांना क्लीन चिट तर नातेवाईकांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयातील महिला सेविकेचं निलंबन, 2 स्टाफ नर्सचीही उचलबांगडी। हिंदी सक्ती विरोधात प्रत्येक विभागात मराठीचा जागर करा, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश, मराठीचा जागर करण्यासाठी साहित्यिकांची मदत घ्या, राज ठाकरेंच्या सूचना। शालेय शिक्षणात हिंदी सक्तीकरणाच्या विरोधात मनसेचा शिवसेना भवना परिसरात आणखी एक बॅनर, आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही अशा आशयाची बॅनरबाजी। मनसे कधी मराठी कधी हिंदू कधी बिंदू, संजय राऊतांचं टीकास्त्र, सागर बंगल्यावरून पोस्टची स्क्रिप्ट आली का, राऊतांचा सवाल। ज्या मंत्र्यांनी पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचं परिपत्र काढलं त्यांना तरी भाषा चांगल्या येतात का, आदित्य ठाकरेंचं सरकारवर टीकास्त्र, तसंच भाषा शिकवायला यंत्रणा उभी करायला तुम्ही सक्षम आहात का, आदित्य ठाकरेंचा सवाल। पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला मराठी भाषा सुकाणू समितीचा विरोध, हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा शासन निर्णय मागे घेण्याची मागणी, सुकाणू समितीला अंधारात ठेवून हिंदी सक्तीचा निर्णय, शिक्षण तज्ज्ञ रमेश मानसेंची प्रतिक्रिया। मुंबईत हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक, हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करत मनसेची सरकार विरोधात घोषणाबाजी, जीआर रद्द न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा। नवी मुंबईतही मनसे विद्यार्थी सेनेचं हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन, महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाची होळी करत वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेची निदर्शनं। ठाण्यातही पहिलीपासूनच्या अभ्यासक्रमातील हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना हिंदी भाषेत लिहिलेले पोस्टर्स, पेपर मनसेच्या वतीनं जाळण्याचा प्रयत्न। हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं बालगंधर्व चौकात आंदोलन, अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी शिकवण्याला मनसेचा विरोध। बीडच्या अंबेजोगाईत एका महिला वकिलाला सरपंच आणि त्याच्या साथीदारांकडून जबर मारहाण, गावातल्या लाऊडस्पीकर विरोधात महिला वकिलानं तक्रार केली होती, जितेंद्र आव्हाडांनी एक्सपोज करत प्रकार आणला उघडकीस। बीड महिला वकील मारहाण प्रकरणी सरपंचासह 10 जणांवर गुन्हा दाखल, या प्रकरणाचा युसुफ वडगाव पोलिसांकडून तपास सुरू। गावात असलेल्या मंदिराच्या भोंग्याचा आवाज कमी करण्यावरून वाद, यानंतर ॲडव्होकेट ज्ञानेश्वर यंजान यांनी पोलिसांकडे तक्रार केली, याचाच राग मनात भरून मारहाण, पीडित ज्ञानेश्वर यंजान यांची माहिती। बीड वकील महिलेला मारहाण प्रकरणाला वेगळं वळण, वकील महिलेला तिच्या घरच्यांनीच मारहाण केल्याचा ग्रामस्थांचा दावा, वकील महिलेनं खोटे गुन्हे दाखल केल्याची गावकऱ्यांची मागणी। बीडमधील वकील महिला मारहाण प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल, मारहाण करणाऱ्या सरपंचासह 9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल, तातडीनं फरार आरोपींचा शोध घेऊन सखोल चौकशी करण्याचे महिला आयोगाचे आदेश। बीड मारहाण प्रकरणी दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत, अत्याचार करणारे सर्व व्यक्ती एकाच आडनावाचे, त्यामुळे त्यामध्ये सरपंच होते की नाही हा तपासाचा भाग, वकील महिला मारहाण प्रकरणी नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य। एसपी आणि कलेक्टर यांच्याशी चर्चा केली असून योग्य त्या कारवाईच्या सूचना त्यांना दिल्या आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवारांची बीड महिला वकील मारहाण प्रकरणावर प्रतिक्रिया। बीडमधील प्रकार महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकारच्या अपयशाची साक्ष देणारा, एक वकील असलेल्या महिलेला जर संरक्षण नसेल तर सामान्य महिलांचं काय, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची एक्सपोज।
पालकमंत्र्यांनी बीडसाठी वेळ द्यावा अन्यथा राजीनामा द्यावा। ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजान यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींवर मोक्कासारखी कारवाई करा, दीपक केदार यांचं वक्तव्य। आदिवासी विकास विभागाच्या पुसद प्रकल्पाचं पथक यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील काठोडा गावातील पाणी टंचाईच्या समस्येचा घेतला आढावा। यवतमाळच्या काठोडा गावातील घटनेनंतर प्रशासनाला जाग, गावात केवळ पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्याचं अहवालात समोर, आवश्यक कागदपत्र ग्रामपंचायतीने न दिल्यानं टाकीशिवाय इतर कामं अपूर्ण। यवतमाळच्या काठोडा पारधी बेड्यावर आदिवासी विकास विभागाचं पथक दाखल। एबीपी माझाच्या दणक्यानंतर आदिवासी विकास विभागाची धावपळ, बंद पडलेल्या हँडपंपला सुरू करण्यासाठी सोलर पॅनल घेऊन पथक दाखल, नादुरुस्त पंप सुरू करण्याचे प्रयत्न सुरू। वेदिका चव्हाणच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती। पाईपलाईन टाकलेली असताना पाणी का मिळालं नाही त्याचीही चौकशी करण्याचे आदेश दिल्याची उईकेंची प्रतिक्रिया। आर्णी तालुक्यातील पाणी टंचाईवर तहसीलदारांसोबत बैठक, 7 दिवसात पाणी टंचाईवर तोडगा काढण्याबाबत सूचना दिल्या, स्थानिक आमदार राजू तोडसाम यांची माहिती। वेदिकाच्या मृत्यूला प्रशासन आणि राज्यकर्ते जबाबदार, माजी शिक्षण मंत्री वसंत पुरकेंचा आरोप, नागरिकांचा बळी घेणारं सरकार, वसंत पुरकेंचं टीकास्त्र। यवतमाळमधील बालिकेच्या मृत्यूला भाजपचं सरकार जबाबदार, जलजीवन मिशन महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचं केंद्र, नाना पटोलेंची भाजप सरकारवर सडकून टीका। मुंबईत पाण्याचा प्रश्न गंभीर, पाणी टंचाईवरून मुंबईत गरीब विरुद्ध श्रीमंत वाद, पाण्यासाठी मोर्चे काढून जाब विचारणारच, आदित्य ठाकरेंचा इशारा। ठाकरेंच्या सेनेचं छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी आंदोलन, आजपासून सलग महिनाभर लवाडांनो पाणी द्या असं आंदोलन। नाशिकमध्ये पोलिसांवर दगडफेक प्रकरणी एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेखला अटक, शेखसह एकूण 7 जणांना नाशिक सत्र न्यायालयानं सुनावली 1 दिवसाची पोलीस कोठडी। दर्ग्याचं अतिक्रमण हटवताना झालेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या पोलिसांना रुग्णालयातून डिस्चार्ज, 21 पैकी 16 पोलिसांना 2 दिवसांनंतर डिस्चार्ज मिळाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।